नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. या स्पेशल बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. पाहूयात पहिली बातमी. धीरज हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हत्येचा तीव्र शब्दात निषेध. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकील. पुण्यात आज भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निघणार तिरंगा रॅली. तिरंगा रॅलीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा विरोध. पुण्यातील घोले रोडवरील महापौर निवासचं नाव कायम ठेवा. महापौर निवासचे नाव रामदूत करण्यास माजी महापौर संघटनेचा तीव्र विरोध. बीडच्या केजमध्ये विलास घुले खून प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा. घुले कुटुंबियांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पालघरमधील जव्हार आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 आणि 3.4 नोंदवली गेली. मालेगावातील 38 एकर वनजमिनींसाठी उपोषण. मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. कोल्हापुरातील गोकुळची निवडणूक 60 दिवसात घ्या. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. प्रशासनाची कसोटी असून गोकुळच्या राजकारणाला पुन्हा वेग. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित दर्जा अधिसूचनेस 6 महिने मुदतवाढ. सर्किट बेंचचा निकाल. राज्य सरकार नव्यानं प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती. वाशिमच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. 415 रुपयांची घसरण. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मधील ब्राह्मणवाडा ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीच्या विकास कामांच्या चौकशीची मागणी. 2005 ते 2015 मधील सर्व कामांच्या चौकशीची मागणी. लोणावळ्यात पावसाची हजेरी. 24 तासात 45 मिलीमीटर म्हणजेच 1.77 इंच पावसाची नोंद. पावसामुळे पर्यटनाला पुन्हा चालना. मावळमध्ये पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद. पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं धरणातील पाणीसाठ्यात घट. पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात होणार बदल. बुलढाण्यातील संत गजानन महाराजांची पालखी विदर्भात होणार दाखल. विदर्भाचे प्रवेशद्वार सिंदखेड राजामध्ये होणार आगमन. पालखीच्या स्वागताची तयारी पूर्ण. वाशिमच्या मानोऱ्यात स्ट्रीट लाईट बंद. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती. गडचिरोलीच्या धानोऱ्यातील जपतलाई सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाचं पाऊल. 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची कुटुंबियांना सांत्वनापर भेट. अमरावतीच्या धामोरीमधील हत्याकांडात पोलिसांनी काढली आरोपीची धिंड. गावकरी प्रचंड आक्रमक. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची गावकऱ्यांची मागणी. परभणी जिल्ह्यात जुगारांवर ग्रामीण पोलिसांचा छापा. मोबाईल, दुचाकी, ऑटो, कार आणि रोख रक्कम जप्त. पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा नोंद. यवतमाळच्या परसोडीत पावसामुळे भिंत पडलेल्या उघड्या घरातून सामान चोरी. 10,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये सशस्त्र दरोडा. 6 ते 7 अज्ञात दरोडेखोरांकडून घरात घुसून कुटुंबियांना मारहाण. 5 लाखांचा मुद्देमाल लंपास. बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक. पुण्याच्या पोलिसांनी पंजाबमध्ये कारवाई केली. पोलिसांचा आयुक्तांकडून सत्कार. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये मंदिरात चोरी. दानपेटी फोडून रोकड आणि दागिने लंपास. आरोपीला अवघ्या 48 तासात अटक. यवतमाळमध्ये लोखंडी पाईपनं मारहाण केल्याची घटना. तू माझी कुऱ्हाडी का नेली या कारणावरून दोघात वाद. ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या कबनूरमध्ये रील बनवणं बेतलं जीवावर. रील बनवण्यासाठी हवेत गोळीबार. गोळी थेट कवटीत घुसली. घटनेत 1 जण गंभीर जखमी. परभणीच्या स्त्री रुग्णालयातील गरोदर माता मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात डॉक्टरांवर गुन्हा दाखल झालाय. साताऱ्यातील पुणे सातारा महामार्गावर भरधाव कारची आयशरला धडक. मावळ तळेगावच्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू. खारघरच्या ग्रेसफुल टच सलून अँड स्पावर छापा. 3 पीडित महिलांची सुटका. एकाला अटक. परभणीच्या पाथरी येथे भारताचे कम्युनिस्ट पक्ष संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं जेल भरो आंदोलन. तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी.
परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिसांची अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई. धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील नगरसेवक मोहसिन मिर्झा अटकेत. सांगलीच्या शिराळा तालुक्यात स्कूल व्हॅनचा भीषण अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू तर 4 मुलं जखमी. नाशिकच्या निफाडमधील भरवस फाटा रस्ता चिखल्यात विद्यार्थ्यांचा जीवघेणा पायी प्रवास. अनेक वर्षांपासून पक्का रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. लासलगावची शिवनदी बनली सांडपाण्याचा नाला. शिवनदीच्या दुरवस्थेमुळे लासलगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. अकोल्यातील महाड येथे भव्य मिरवणुकीला हिंसक वळण. पिंजर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर प्राणघातक हल्ला. 20 आरोपींना अटक. आंबेगावात क्षुल्लक कारणावरून एकावर हल्ला. जखमींवर उपचारादरम्यान मृत्यू. घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीच्या अर्जुन नगरात गोळीबार. बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गुन्हे शाखेकडून 24 तासाच्या आत घटनेचा पर्दाफाश. या होत्या 36 जिल्ह्यातील 36 महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.